बोलो येशू मसीह की. या प्रेषणच्या पुस्तकात आपल्याला जायचंय. प्रेषणचं पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचन आजच्या म्हणण्यासाठी. हा जो येशू ख्रिस्ताच्या जीवनातला 80 दिवसाचा काळ आहे, याला आपण 2 भागामध्ये विभागलेला आहे. पहिला जो भाग आहे तो येशू ख्रिस्त देहात असताना आणि मरणाच्या अगोदरचा काळ आहे, ज्याच्यामध्ये झावळ्याचा रविवार आहे, मोंदी गुरुवार आहे, ईस्टर आहे, गुड फ्रायडे आहे, राखेचा बुधवार आहे. आणि दुसरा जो 40 दिवसाचा काळ आहे त्याचं शिक्षण आपल्याला डिटेलमध्ये आपण या ठिकाणी घेत आहोत. चला या प्रेषणचं पुस्तक 1 अध्याय 3 वचन. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यास पुष्कळ अचूक प्रमाणे आपण जिवंत आहोत देऊन आपण जिवंत आहोत असे दाखवले, असं सिद्ध केलं किंवा असं दाखवलं. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याचे आणि गोष्टी देवाच्या सांगत असे. राज्याची घोषणा करत असे. देवाच्या प्रिय लेकरांनो, हे जे 40 दिवस आहे याचा उल्लेख आम्हाला प्रेषित 1 आणि वचन 3 मध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी मी पाहतो की येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर सगळं संपलेलं नाही, तर येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर 40 दिवस या पृथ्वीवर आहे. येशू मरणातून विजयी झाल्यानंतर या पुनरुत्थानाच्या दिवसानंतर 40 दिवस तो पृथ्वीवर आहे आणि त्याच्या शिष्यांची भेट घेत आहे, त्याच्या अनुयायांची भेट घेत आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की 500 पेक्षा जास्त लोकांना त्याने दर्शन दिलं. 9 लोकांना त्याने दर्शन दिलं, 7 लोकांना त्याने दर्शन दिलं, 11 लोकांना त्याने दर्शन दिलं. आणि अशा प्रकारे तो या 40 दिवसामध्ये एकेकाची भेट घेत आहे आणि या 40 दिवसामध्ये त्यांना शिक्षण देत आहे. मला शिक्षण देत आहे. सर्वजण बोला, शिक्षण देत आहे. ज्ञानाच्या अभावी, शिक्षणाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होणार आहे असं बायबल सांगतं. आज मंडळीमध्ये जर कशाचा अभाव असेल किंवा मंडळीला जर काय आज नकोशे असेल तर ते देवाचं वचन आहे. आज मंडळीमध्ये भ्रांतीचा आत्मा कशा प्रकारे कार्य करत आहे. मंडळीला देवाचं वचन नको, देवाच्या वचनाचं गुज नको, देवाच्या वचनाचं शिक्षण नको. आज मंडळीला प्रॉस्परिटी पाहिजे, भविष्यवाण्या पाहिजे, चिन्ह पाहिजे, चमत्कार पाहिजे, भपका पाहिजे. पण वचन म्हटलं नको आहे. शास्त्र आम्हाला सांगतं 40 दिवस येशू शिक्षण देत होता. येशू चमत्कार नव्हता करत, येशू आजाऱ्यांना बरं नव्हता करत. तो काळ त्याचा वधस्तंभावर जाण्या अगोदरचा काळ होता. शेवटचा चमत्कार त्याने कान जो आहे तो त्या ठिकाणी जोडून दिलेला आहे. पण पुनरुत्थानानंतर येशूने काय काय केलं हे मंडळी आज आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. याचं गुज आपल्याला माहिती पाहिजे, याच्या रहस्यमय गोष्टी आम्हाला माहिती पाहिजे. आम्हाला पाहायला मिळतं हा जो 40 दिवसाचा काळ आहे, या 40 दिवसाच्या काळाला वेगवेगळ्या 5 विभागामध्ये विभागलेला आहे. आणि त्यातला पहिला जो भाग आहे तो आहे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा. येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणावर विजयी झाला आणि याचे अनेक प्रमाण आहे, याचे अनेक पुरावे आहेत. पहिला पुरावा जो आहे, बायबल आम्हाला सांगतं की ती जी कबर आहे ती रिकामी सापडलेली आहे. आणि त्या कबरेमध्ये किंवा आज जर तुम्ही इस्रायलला गेले तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, ही इज नॉट हिअर, ही इज रिझन. आणि म्हणून पहिली जी गोष्ट आहे, माझी इच्छा आहे की येशू ख्रिस्त या 40 दिवसामध्ये काय काय करत होता. तर पहिली गोष्ट, तो प्रमाण देत होता, सबूत देत होता, पुरावे देत होता, कॉन्फिडेन्शियली त्यांना सांगत होता, त्यांना पटवून देत होता की तो जिवंत आहे, त्याचं काम त्याने केलेलं आहे आणि बाकीचं काम आता तुम्हाला करायचं आहे. पहिलं जे प्रमाण आम्ही पाहतो, येशू ख्रिस्त मरणातून उठलाय आणि या 40 दिवसात तो अनेकांना भेटलाय. तर याचं पहिलं प्रमाण जर काय असेल तर आजही रिकामी असलेली कबर. ही जी रिकामी कबर आहे आम्हाला पाहायला मिळतं, या कबरेवर कडक बंदोबस्त होता. रोमी सैनिक तिथं होते आणि जो महायाजक आहे कैफा याने पिलाताची आदल्या दिवशी भेट घेऊन अजून सैनिक वाढवले होते. याचे डिटेल मी यूट्यूबवर पण टाकलेत आणि आपल्याला पण दिलेले आहेत. आणि इतका तिथं फौजफाट आहे की कोणी आपण म्हणतो ना, पंचवी उदर दिखेगा नाही, इतकं स्ट्रॉंग पहारा तिथं ठेवलाय. कारण येशू ख्रिस्त आम्हाला पाहायला मिळतं उठणारे हे तो सांगत होता. आणि म्हणजे पहिलं प्रमाण आहे, ही आहे रिकामी कबर. ना पहारा त्याला थांबू शकला, ना सैन्य त्याला थांबू शकलं, ना मरण त्याला थांबू शकलं, ना कुठल्या प्रकारची जगी साखळ्या त्याला थांबू शकल्या. तो मरणावर विजयी झाला, तो मरणावर पुनरुत्थी झाला. आणि जसा तो मरणावर पुनरुत्थी झाला, ज्यावेळेस तो परत येणार आहे, जर आपण तोपर्यंत जिवंत नाही राहिलो, जर मेलो आणि कबरेत असलो तर तो तुम्हाला आणि मला उठवणार. एक टाळेचा अर्पण त्याला द्या. तुम्ही परत उठणार, तुम्ही सुद्धा पुनरुत्थित होणार, ही गॅरंटी चर्च. आणि याच्यावरच ख्रिस्ती जीवन आहे. मला आशा आहे की येशू मला घ्यायला येत आहे. येशू मला घ्यायला येत आहे. बोला, येशू मला घ्यायला येत आहे.
आणि जेव्हा तो परत येईल किंवा तो परत घ्यायला येईल, तुम्ही या गोष्टीची आठवण करा की होय तो पुनरुत्थी झाला होता, होय तो मरणावर उठला होता. याचं प्रमाण रिकामी खबर आहे. आता ही जी रिकामी खबर आहे हिला धरून काही लोकांनी खोटं शिक्षण दिलेलं आहे. पहिलं खोटं शिक्षण आम्हाला सैनिकाकडूनच पाहायला मिळतं. त्यांनी पैसे घेतले आणि काय म्हटले, त्याचे शिष्य आले आणि चोरून घेऊन गेले. दुसरं खोटं शिक्षण आम्हाला पाहायला मिळतं. काही लोक म्हणतात की या स्त्रिया ज्या आहेत, ज्या कबरेवर जायचं त्या कबरेवर नाही गेल्या, दुसऱ्याच कबरेवर गेल्या. आणि असे 10 शिक्षणं मी मागच्या रविवारी तुम्हाला इथून दिलेले आहेत. या 10 थेअऱ्यातली सगळ्यात मोठी थेअरी, जी शेवटची 10वी थेअरी, ती ही आहे. त्याला म्हणतात रेझरेक्शन थेअरी, त्याला म्हणतात पुनरुत्थानाचा विश्वास. आणि आम्ही 10व्या थेअरीवर विश्वास ठेवतो. येशू उठलाय, खरोखर उठलाय, पुन्हा उठलाय. 40 दिवस तो शिष्यांना भेटलाय आणि तो परत येणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या वासाठी किती लोक आमेन म्हणतील? म्हणा तो परत येणार आहे. बोला तो परत येणार. आणि आम्हाला पाहायला मिळतं हे पहिलं प्रमाण आहे की त्याची जी कबर आहे तेव्हाही रिकामी होती आणि आजही रिकामी आहे. या 40 दिवसामध्ये तो प्रमाण देत होता. या 40 दिवसामध्ये तो पुरावे देत होता. आणि दुसरा जो आम्ही पुरावा पाहतो, हा पुरावा आहे त्या कबरेत सापडलेले कपडे. या कबरेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं 2 वस्त्र सापडलेले आहेत. पहिलं जे वस्त्र आहे ज्याने त्याला बांधलेलं होतं, आणि दुसरं जे वस्त्र आहे शास्त्र आम्हाला सांगतं त्याच्या डोक्याचा रुमाल. आता हा जो डोक्याचा रुमाल आहे, आम्ही या डोक्याच्या रुमालाकडे जर गेलो तर आम्हाला पाहायला मिळतं यहुदी लोक आपल्या डोक्यावर जो रुमाल घेतात याला प्रेयर शॉल म्हणतात. याला प्रार्थनेचा रुमाल असं म्हणतात किंवा प्रार्थनेचा नॅपकिन असं म्हणतात. हा जो प्रेयर शॉल आहे, जसं बहिणीनं आपण स्कार्फ घेताय या टाईपचा काही प्रमाणात असतो, परंतु खूप त्याच्यामध्ये वेगळे बदल आहेत. या स्कार्फला खाली जसे गोंडे येतात, खाली जशा दोऱ्या येतात मोठ्या ओळंब्याच्या, तशा प्रकारच्या दोऱ्या या प्रेयर शॉलला असतात. आणि या बाजूने 7 असतात, या बाजूने 7 असतात. आणि या 7 वर आणि या 7 वर एक नाव लिहिलेलं असतं. आणि जे नाव आहे याहवे. याहवे म्हणजे देव. टाळ्याचा अर्पण देवाला द्या. ज्यावेळेस गुज येत आहे, गहन गोष्टी येत आहे, न ऐकलेल्या गोष्टी येत आहे, प्रगटीकरणाच्या गोष्टी येत आहे, या गोष्टी स्वीकारा आणि देवाला गौरव द्या. आमेन म्हणा. आणि अशा प्रकारची जी शॉल आहे, यहुदी लोक काही हो जीव जाव तिला कुठं कधीच पडू देणार नाही. तिचं एक पावित्र्य आहे, तिचं एक फार महत्त्व आहे. आणि ती शाल बायबल आम्हाला सांगतं गुंडाळून तिला व्यवस्थित ठेवून आम्हाला पाहायला मिळतं की ती त्या कबरेमध्ये. योहान सुवर्तमान 20 अध्याय वचन 7 कोणीतरी वाचा. प्रेषांचं पुस्तक 1 अध्याय 3 मधून जे शिक्षण आपण सुरू केलं की 40 दिवस काय काय घडलं, या येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरल्या शेवटच्या 40 दिवसामध्ये काय घटना घडल्या, येशू काय शिकवत होता, येशू काय प्रगट करत होता, येशू काय सबूत देत होता, येशू काय शिक्षण देत होता, काय प्रमाण देत होता. चला चर्च त्या भागात आपण जात आहोत. आणि माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे, आपण टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून हे ऐकत असताना परमेश्वर हे गुज आणि गहन गोष्टी आपल्या विश्वासाला भक्कम करण्यासाठी करो. या शिक्षणाचा उपयोग प्रभू जेव्हा परत येईल त्याच्या राज्याच्या वाढीसाठी हो. आणि जोपर्यंत त्याने तुम्हाला आणि मला पृथ्वीवर ठेवलं, तो तुमच्या आणि माझ्याद्वारे त्याचं राज्य वाढो. आमेन म्हणाल का? आमेन. वाचा. आणि तागाचे वस्त्र आणि तागाचे वस्त्र म्हटलेले व जो रुमाल, आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तागाच्या वस्त्राजवळ, लक्ष बरोबर काय का, तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून माझ्या रुमालाकडे पहा, गुंडाळून फोल्ड करून. यहुदी लोक आपला प्रेयर शॉल, प्रार्थनेचा रुमाल कधीच टाकू शकत नव्हते. आणि म्हणून पहिली गोष्ट मी पाहतो, रिकामी कबर पुरावा आहे की येशू उठला आहे. रिकामी कबर पुरावा आहे की येशू परत येणार आहे. रिकामी कबर पुरावा आहे येशू ख्रिस्त 40 दिवस अनेकांना भेटी देत होता. आणि रिकामी कबर पुरावा आहे की तोच येशू माझा येशू आहे. आमेन. दुसरा पुरावा मी याच कबरेतून पाहतो, तिथं पडलेले कपडे. 2 प्रकारचे कपडे आहे. पहिले कपडे जो आहे त्याचा झगा आहे किंवा त्याचे वस्त्र आहे, ज्या तो गुंडाळला गेला होता. ही त्यागाची वस्त्र आहे, ती एकीकडे पडलेली आहेत. काची ते फोल्ड केलेले नसेल, जशी तशी पडलेली असेल. पण दुसरीकडं जो रुमाल आहे, जो प्रार्थनेचा रुमाल आहे, जो प्रेयर शॉल आहे, ती घडी करून व्यवस्थित करून एका ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे येशू उठला, त्याने ते कपडे सोडले, रुमाल घेतला, काची तिथं प्रार्थना केली, ते गुंडाळून ठेवले आणि मग तो अंतर्धान पावलेला. टाळ्याचं अर्पण त्या प्रभूला द्या, जो एक एक भागातून, कपड्यातून, कबरेतून, धोंडेतून आणि प्रत्येक गोष्टीचे प्रमाण देतो. तो काल
आज युगानुयुग काय आहे, सारखाच आहे. तो परत येणार आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरं, आता मी अजून पुढे जातो. आम्ही पाहतो की हे झाले 2 पुरावे. तिसरा जो पुरावा आहे, स्वतः येशू ख्रिस्ताचं जिवंत असतानाचं शिक्षण. फार कमी लोक आहेत की जे मृत्यूपत्र करून ठेवतात. मरायला लागले का ते वकिलाला बोलून घेतात आणि या मुलाच्या नावावर एवढं, त्या मुलाच्या नावावर तेवढं, शेवटची इच्छा पूर्ण करा, याला बोलवा त्याला बोलवा, आणि मग ते जातात. पण असा कधीच तुम्हाला कोणी सापडणार की मी आता मरतोय आणि या तारखेला या दिवशी मी तुम्हाला इथे तर परत भेटेल, किंवा या दिवशी मी परत जिवंत होईल. कोई उसे इधर ढूंढ रहा है, कोई उसे, हम उसे कहाँ ढूंढ रहे, हम उसे वचन में ढूंढ रहे, हम उसे हमारे कलीसिया में ढूंढ रहे. आमेन. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे क्लिअर करतं की हा जो येशू ख्रिस्त आहे हा उठलेला आहे आणि तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. या 40 दिवसामध्ये तो प्रमाण देत होता, पुरावे देत होता. आणि म्हणून हा जो तिसरा पुरावा जो आपल्या समोर येत आहे, आम्ही पाहतो हे स्वतः येशूचं शिक्षण आहे. येशूने मृत्यूपत्र जसं असतं तसंच आपल्या शिष्यांना सांगितलं. मार्काचं शुभवर्तमान जर तुम्ही वाचलं, स्वतः येशूने भविष्यवाणी केलेलं आहे. 8व्या अध्यायात, 9व्या अध्यायात आणि 10व्या अध्यायात 3 वेळा येशूने सांगून ठेवलं की मी मरेल आणि तिसऱ्या दिवशी परत उठेल. असं कधी कोणी सापडणार नाही ज्याचं मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवलं तो कधी उठणार आहे. मेल्यावर 1 महिन्यात, 2 महिन्यात, 4 दिवसात, 10 दिवसात येशू येईल तेव्हा उठेल, तो विषय वेगळा. परंतु मेल्यावर तो परत उठणार आहे हे कोणी कुठं तारीख लिहून ठेवली नाही. पण येशूने 3 वेळा ही भविष्यवाणी केली. 3 वेळा त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं. आणि ज्यावेळेस देवदूत त्या स्त्रियांना भेटले ते म्हणले, अहो गालिलकरांनो, तुम्हाला आठवत नाही का तो काय बोलला होता जिवंत असताना, मी परत उठेल. म्हणा येशू परत उठला. सर्वजण म्हणा येशू उठलाय, परत उठलाय. आणि म्हणे तिसरी जी गोष्ट आहे, स्वतः येशू ख्रिस्त हे शिक्षण देत होतं. याला साधं हलकं घेऊ नका. ज्यावेळेस मी हे शिक्षण देत होतो किंवा देत आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पडत आहे, मला एका बहिणीचा फोन आला, पाळक साहेब ह्या शिक्षणाचा मला एवढा उपयोग झाला, कारण मी अशा लोकांमध्ये सेवा करते की त्या लोकांचं हेच म्हणणं आहे की येशू उठला नाही म्हणून. आणि हे जे प्रमाण, हे जे पुरावे, हे जे शिक्षण तुम्ही देताय, इथून मला आधार मिळाला त्यांना उत्तर देण्यासाठी. आमेन. देवाचं वचन आधार आहे, देवाचं वचन पुरावा आहे. आणि मी फक्त वचनातून घेऊन चाललोय. पुढच्या पुराव्यांमध्ये मी तुम्हाला भविष्यवाण्यातून घेऊन जाणार आहे. पुढच्या पुराव्यामध्ये मी तुम्हाला इतिहासातून घेऊन जाणार आहे. अशा पुरावे आहेत की समोरचा जो येईल तो शेवटी हेच म्हणेल, तुझा प्रभू उठला आहे, तो खरोखर उठला आहे आणि तो परत येणार आहे. मग सायंटिस्ट हे म्हणेल, मग शान आहे हे म्हणेल, पैशावाला हे म्हणेल, प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे, प्रत्येक जीवा कबूल करणार आहे येशू उठलाय. आणि याचं प्रमाण तो त्याच्या शिष्यांना देत आहे, त्याच्या मुलींना देत आहे, त्याच्या मुलांना देत आहे. 2000 वर्ष अगोदर आणि आज 2000 वर्षानंतर. माझी इच्छा आहे की आपण एक टाळ्याचं अर्पण पवित्र आत्म्याला द्या की तो आपल्याला प्रगट करत आहे. काय पुरावे? 3 भविष्यवाणी आहे. मी मरेल, मी परत उठेल, मी मरेल, मी परत उठेल. 3 वेळा येशूने भविष्यवाणी केली. आणि मग जगात तुम्हाला असं कधीच कोणी सापडणार नाही ज्याने भविष्यवाणी केली तो परत कधी उठणार आहे. काही लोकांनी प्रयत्न केलेत, काही लोकांनी दावे केले, लोक त्यांच्या कबरेजवळ गेले 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, शेवटी वास आला आणि सगळी गडबड झाली हो. आणि आजही तिथंच आहेत. एकच आहे ज्याने मृत्यूला आपल्या पायाखाली खलास करून टाकला. आणि म्हणून तर चर्च स्थापन झालंय, म्हणून तो आम्ही ख्रिस्ताला येण्याची वाट पाहत आहे. आणि म्हणून तर आम्ही आज देवाचं वचन ऐकत आहोत. आमचा जो विश्वास आहे त्याच्या पुनरुत्थानावर आहे. आणि त्याचं पुनरुत्थान जे आहे त्याच्या भविष्यवाण्यात आहे. तो जिवंत असताना जे बोलला, मेल्यानंतर तेच घडलेलं आहे. जिवंत असताना आपण एक बोलू, मेल्यानंतर जर दुसरं घडलं लोक म्हणतात सर. परंतु देवाला धन्यवाद, येशू जे बोलला ते झालेलं आहे. आणि 40 दिवस तो पटवून देत आहे शिष्यांना, पग मीच आहे. तो पटवून देत आहे महिलांना, पहा मीच आहे. तो पटवून देत आहे मंडळीला, पहा मीच आहे. आणि आज तो आम्हाला पटवून देत आहे की तुमच्यासाठी मरणावर विजय झालेला तो मीच आहे. आमेन. बरं, 4था पुरावा. चला पुढे जाऊया आपण. 4था जो पुरावा आहे, हा पुरावा जो मी आपल्याला देत आहे ना चर्च, इतका मजबूत पुरावा आहे. हा इतका स्ट्रॉंग पुरावा आहे की आमच्या विश्वासाला तर भक्कम करेलच करेल. परंतु जर असा एखादा भेटला की त्याला हे माहिती नाही, जर त्याला हा पुरावा तुम्ही सांगितला किंवा त्यांनी हे ऐकलं तर त्याचा विश्वास देखील भक्कम होईल आणि प्रभूला तो आपलं जीवन देईल. 4था जो पुरावा आहे ना, याला आपण शुभवर्तमानाचा लेख म्हणतो, गॉस्पल लिटरेचर. आता हे जे शुभवर्तमान आहे बायबलमध्ये
किती शुभवर्तमान आहे चर्च आणि चॅनलवर पाहणारे, यूट्यूबवर पाहणारे, तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता किती शुभवर्तमान आहे. किती शुभवर्तमान आहे सर्वजण? किती शुभवर्तमान आहे? म्हणा 4 शुभवर्तमान आहेत. सर्वजण बोला 4 शुभवर्तमान आहेत. हे जे 4 शुभवर्तमान आहे यातलं पहिलं शुभवर्तमान कोणतं आहे चर्च? सर्वजण मत्तई शुभवर्तमान. दुसरं कोणतं आहे? मार्क शुभवर्तमान. तिसरं कोणतं आहे? लूक शुभवर्तमान. आणि चौथं कोणतं आहे? योहान शुभवर्तमान. हे 4 शुभवर्तमान येशू ख्रिस्त मरणातून उठलाय, येशू पुनरुत्थित झालाय, याचे भक्कम पुरावे आहेत. ते कसे? बारकाईने ऐका, लक्षपूर्वक ऐका. आणि जेव्हा मी म्हणतो बारकाईने ऐका, लक्षपूर्वक ऐका, याचा अर्थ असा की तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे. तुमचं मन भटकू देऊ नका, तुमचं ध्यान भटकू देऊ नका. येशू ख्रिस्त जो आहे वयाच्या 33व्या वर्षी वधस्तंभावर गेला. हा जो काळ आहे आजपासून जवळजवळ 2000 वर्षाचा काळ आहे. आणि आम्ही पाहतो तो मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी उठला, 40 दिवस यांना दर्शन दिलं, तो स्वर्गात गेला आणि काळ पुढे चालला. पवित्र आत्माला मंडळीची स्थापना झाली, देवाचं वचन पसरायला लागलं, देवाचं कार्य वाढायला लागलं. हे देवाचं कार्य वाढत असताना अनेक लोक असे आले, त्याचं डिटेल शिक्षण मी आपल्याला आपल्या एपिसोडमध्ये किंवा मागच्या भागामध्ये दिलेलं आहे की अनेक पहिल्या शतकापासून असं शिक्षण आलं की जे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर हल्ले करायला लागले, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान खोटं ठरवायला लागले. स्वतःचे सैनिक होते, महायाजक होते, पिलात होता आणि हे सगळे लोक होते, पैसे घेऊन खोट्या बातम्या पसरवल्या आणि वेगवेगळ्या थेऱ्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आणि त्याचे अजून डिटेल पाहिजे तर यूट्यूबवर जाऊन पहा, भक्कम पुरावे नावाने आपला मेसेज आहे, तुम्हाला हे सगळं ऐकायला मिळेल. तर या जे अनेक प्रकारचं खोटं शिक्षण येत होतं, या खोट्या शिक्षणाला त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी, या खोट्या शिक्षणाचं खंडन करण्यासाठी कुठलंही लिखाण उपलब्ध नव्हतं. आज मी जे काही आपल्याशी बोलत आहे चर्च, मी पुराव्यातून बोलत आहे, लिखाणातून बोलत आहे, शिक्षणातून बोलत आहे. त्या काळी असं काहीच नव्हतं, फक्त तोंडी शुभवर्तमान सांगितलं जात होतं. हा त्याला सांगायचा, तो त्याला सांगायचा, लोक येशूवर विश्वास ठेवायचे आणि देवाचं काम जोरात चाललं होतं. जगाची उलथापालथ होत होती, जिकडे हे जातील तिकडे धमाका होत होता. आमेन म्हणा. शिष्य जिकडे जातील तिकडे चमत्कार होत होते, मूर्ती जिवंत होत होते, लंगडे चालत होते आणि त्या लंगड्या भिकाऱ्याला पाय आले होते. तोही मंदिरात गेला होता आणि म्हणत होता की मला येशूने बरं केलंय, माझ्याकडे सोनं नाही, नाणं नाही, माझ्याकडे जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. या घटना घडायला लागल्या. बायबल सांगतो प्रेषित 5 आणि वचन 15 मध्ये प्रेषितांच्या सावलीने लोक बरे होत होते. आमीन म्हणा. हा कशाने? सावलीने. इतकं अद्भुत सामर्थ्य असताना, इतकं अद्भुत सामर्थ्य त्या ठिकाणी होत असताना चर्च लिखाणामध्ये काही नव्हतं. तोंडी आपण कोणाला काही बोलू, कागद काय बोलतोय, इतिहास काय बोलतोय, लिखाण काय बोलतोय, हा सगळ्यात मजबूत पुरावा आहे. आणि म्हणून देवाच्या आत्म्याने शुभवर्तमान लिहिण्यासाठी शिष्यांना प्रेरणा दिली आहे. येशू 33 ते 34 या काळामध्ये पृथ्वीवरून निघून गेला. शिष्यांना सांगून गेला की माझी कृपा तुमच्याबरोबर राहील, जा साक्षीदार व्हा. येशू गेल्यानंतर पहिलं जे शुभवर्तमान आहे, हे पहिलं शुभवर्तमान मार्काचं शुभवर्तमान आलेलं आहे. हे आलं 66 ते 70च्या दशकात, 2000 वर्षापूर्वीचं सांगतो मी तुम्हाला. येशू ख्रिस्तानंतर जवळजवळ 30 ते 40 वर्षाने पहिलं शुभवर्तमान आलं. आणि शुभवर्तमान त्या काळामध्ये आणणं सोपं नव्हतं. मोबाईलवर टेक्स्ट केला, फ्री डाटा. हे शुभवर्तमान लिहिण्यासाठी, हे शुभवर्तमान छापण्यासाठी त्या काळामध्ये ह्यूज अमाऊंट लागायचा. फार मोठा खर्च होता, फार मोठा खर्च. कल्पनाच करू शकत नाही. तेव्हा प्रिंटिंग प्रेस नव्हत्या, तेव्हा टाईपरायटर नव्हतं, तेव्हा चर्मपत्र लागायचे. त्या काळातली जी शाई आहे, त्या काळातले जे लिखाणाचे सामान आहे, हे फार एक्सपेन्सिव्ह होते हो. आणि आम्हाला पाहायला मिळतं मार्क पुढं आला आणि मार्काने लिखाणाला सुरुवात केली. आता मार्काने लिखाणाला कधी सुरुवात केली त्याची जरी आपल्याकडे डिटेल आयडिया नाही आहे, परंतु याला बराच काळ लागला. कारण पहिलं जे शुभवर्तमान आहे ते 70 मध्ये आलेलं आहे आणि येशू 33 ते 34 मध्ये गेलेला आहे. जवळजवळ 30 ते 40 वर्ष शुभवर्तमान लिहिण्याचा काळ होता. आणि पहिलं शुभवर्तमान जे आलं ते मार्काचं शुभवर्तमान. दुसरं जे शुभवर्तमान आलं हे लुकाचं शुभवर्तमान आहे. आणि हे जे दुसरं शुभवर्तमान आहे हे 85 ते 90च्या दरम्यान आलेलं आहे. तिसरं जे शुभवर्तमान आलं हे मत्तईचं शुभवर्तमान आहे, हे 80 ते 90च्या दरम्यान आलेलं आहे. आणि चौथं जे शुभवर्तमान आलं हे योहानाचं शुभवर्तमान आहे, हे 90 ते 95च्या दरम्यान आलेलं आहे. टाळी वाजून देवाला धन्यवाद आहे. हे 4 शुभवर्तमान कधी आले मी तुम्हाला साक्ष, डेट आणि त्यांचं कार्य सांगत आहे. बरं, महत्वाचा प्रश्न, येशूला शिष्य किती होते? गुड. 4 शुभवर्तमान कोणी लिहिले नावं सांगा.
मत्तय, मार्क, लूक आणि शिष्य किती होते? 12. त्याच्यामध्ये 13वा तर नंतर पडला, त्यालाही स्वतः येशूने दर्शन दिलं. चालला होता ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठी. घोड्यावर बसून. कोण तो? पॉल. शाऊलाचा कोण झाला? पॉल. त्यालाही देवाने दर्शन दिलं होतं. तो पण त्यातला महत्त्वाचा शिष्य होता. हे सगळे शिष्य आहेत, पण यातून 4च जण देवाच्या आत्म्याने निवडले, ज्यांनी हे 4 शुभवर्तमान लिहिले. पौलाने शुभवर्तमान नाही लिहिलं, कुठंच नाही बायबलमध्ये लिहिलेलं पौलाचं शुभवर्तमान आहे का कुठं? पत्र खूप आहेत. पेत्र काय कमी होतं का? पहिली मंडळी स्थापना केली आहे का पेत्राचं शुभवर्तमान? नाहीये. मग हे 4 जण कोण आहेत? मी तुम्हाला पुरावा देत आहे. चर्च या 40 दिवसात येशूने काय काय केलं, आणि या गोष्टी बारकाईने ऐका, समजून घ्या, जतन करा. हे नका म्हणू की आम्हाला ख्रिस्त माहिती. कोणतं ख्रिस्त माहिती आहे? नाताळाचं? कोणता ख्रिस्त माहिती आहे? गाडवर बसलेला? कोणता ख्रिस्त माहिती आहे? वधासमोर टांगलेला? कोणता ख्रिस्त माहिती आहे? आम्हाला तो ख्रिस्त माहिती पाहिजे, परफेक्ट, जो परत येणार आहे. आमेन. आणि परत येणारा ख्रिस्त जर जाणून घ्यायचा, तर पृथ्वीवर असताना त्याने काय काय केलं, मग त्याचा जन्म आहे, त्याची सेवा आहे, त्याचं मरण आहे, त्याचं पुनरुत्थान आहे, त्याच्यानंतरचे 40 दिवस आहे, त्यातले पुरावे आहेत, त्यातलं शिक्षण आहे, आणि त्याच्यामधल्या सगळ्या प्रकारच्या बारीक सारीक गोष्टी आहेत. आणि आम्ही पाहतोय जे 4 शुभवर्तमान आहे, याच्यासाठी देवाच्या आत्म्याने पौलाला नाही, पेत्राला नाही, नथनेलला नाही, आंद्रियाला नाही, बार्थोमेला नाही, जेम्सला नाही, थोमाला नाही, तर या 4 शिष्यांना निवडलं. आणि हे जे 4 शिष्य आहेत ना, बारकाईने ऐका, हे 4 शिष्य साधारण शिष्य नाही. मार्क कोण होता? मार्क जो आहे, हा मार्क फार मोठा थेओलॉजियन होता. मार्क याचा एवढा बायबलचा अभ्यास होता. मार्क हा एवढा मजबूत होता देवाच्या वचनामध्ये. मार्काच्या नावाने त्या काळी फार मोठी लायब्ररी होती, जिचा उपयोग 6व्या शतकापर्यंत अनेक जे मोठे मोठे अपोलॉजीज झाले त्यांनी ते करून घेतला. अनेक जे मोठे मोठे जे बायबलचा अभ्यासक झाले ते मार्काच्या लायब्ररी जायचे आणि तिथून अभ्यास करायचे. हा मार्क एवढा भयानक होता. 6व्या शतकामध्ये ही जी लायब्ररी आहे, जेव्हा इस्लामचा उदय झाला, ही जाळल्या गेली. आणि म्हणून मी मार्काबद्दल सांगत असताना, या 4 शुभवर्तमान सांगत असताना बारकाईने ऐका, हा मार्क साधारण निवडला. पेत्र जर निवडला असताना त्या काळात, ते म्हणले असते याला काही जास्त येत नाही, हा काही जास्त शिकलेला नाही आहे, याने काही पण लिहिलं. पौलाला जर निवडला असताना म्हटलं असतं याला या लोकांनी पैसे देऊन नंतर यांच्यातला केला, कारण खोटं शिक्षण सुळसुळाट होता. आणि म्हणून देवाने जे त्याच्याबरोबर रात्रंदिवस होते 12, त्यातले 4 निवडले, आणि त्यातले जे देवाने असे निवडले की ज्यांना चॅलेंजच नाही, नो चॅलेंज. हा मार्क एवढा मजबूत होता की लुकाचं शुभवर्तमान, मत्ताईचं शुभवर्तमान हे मार्काच्या शुभवर्तमानातून घेतलेले सोर्सेस आहेत. याला यू मार्क म्हणतो आम्ही थिओलॉजीमध्ये. मत्ताईने आणि लुकाने तिथून घेतलं बरंचसं, पण मार्काला कोणी देणारा नव्हता. हा मार्क एवढा महत्त्वाचा होता. बायबल मला सांगतो, प्रिस्टचं पुस्तक याचा 15वा अध्याय 36 पासून वाचायचं आहे तुम्हाला. जर तुम्ही वाचलं तर या मार्काहून पौलाचे आणि बरबाचे भांडणं झाले. हा मार्क एवढा महत्त्वाचा होता की बराबा म्हणतो मार्क पाहिजे, पौल म्हणतो मार्क नको. लक्षपूर्वक ऐका, मी मार्काबद्दल आपल्याला काय सांगते, वाचा. मग काही दिवसानंतर पौलाने बर्नबाला म्हटलं, ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली तिथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटावं. ते कसे आहेत हे पाहूया. पुढे बर्नबाची इच्छा होती ज्याला मार्क म्हणतात किंवा योहान म्हणतात त्या योहानाला बरोबर घ्या. बस पालखीबाई, लक्षपूर्वक ऐका. हे 4 शुभवर्तमान एवढे भक्कम पुरावे आहेत. हे 4 शुभवर्तमान येशूने दिलेलं शिक्षण आहे, आणि त्याचं पहिलं सर्टिफिकेट, पहिला लेख हा आम्हाला 66 ते 70 मध्ये पाहायला मिळतो, ज्याच्या अगोदर येरुशलेमच्या मंदिराचा नाश झाला नव्हता. 70 मध्ये येरुशलेम मधलं जे मंदिर आहे ते रोमन सरकारने जाळून टाकलं, पाडून टाकलं, आणि ते नष्ट झालं, आणि इस्रायल राष्ट्रच नष्ट झालं. जवळजवळ 2000 वर्ष तिकडे मी नंतर आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. हे सगळं शेवटच्या काळाचं शिक्षण चालू आहे. त्याकडे मी आपल्याला हळूहळू पुढे घेऊन जाईल, जसं देवाचा आत्मा कृपा देईल. सध्या मी या 40 दिवसाचं शिक्षण आपल्याला देत आहे. उपवासाचे 40 दिवस नाही, ते तर दिलंय. आता येशूच्या पुनरुत्थानानंतरचे 40 दिवस, आणि त्यातला एक एक भाग मी आपल्याला शिकवत आहे. पहिला जो भाग आहे तो मी आपल्याला शिकवला येशूच्या पुनरुत्थानाबद्दल. जे हेरेसीस आहेत ते कोण आहे, जे खोटं शिक्षण आहे ते काय आहे, आणि त्या शिक्षणाला कशा प्रकारे देवाच्या वचनातून पुरावे दिलेले आहेत. पहिला पुरावा आहे आम्ही पाहतो रिकामी कबर. दुसरा पुरावा आहे त्या कबरेतले कपडे. तिसरा पुरावा आहे येशूने जिवंत असताना केलेल्या 3 भविष्यवाण्या. आणि चौथा पुरावा हे 4 शुभवर्तमान.
हे जे 4 शुभवर्तमान आहे आम्हाला पाहायला मिळतं. यात मार्काची निवड केली कारण मार्काहूनच पौल आणि बर्नबा वेगळे झाले. मार्क फार महत्त्वाचा व्यक्ती होता. मार्क जो आहे हा आम्हाला पाहायला मिळतं हा फार अभ्यासू व्यक्ती होता, वेल एज्युकेटेड होता, वेल क्वालिफाईड होता. आणि याच्या शिक्षणाचा उपयोग देवाच्या आत्म्याने पहिलं शुभवर्तमान लिहिण्यासाठी केला. जगामध्ये पहिलं शुभवर्तमान जे आलं ते मार्काचं शुभवर्तमान आहे. बायबलमध्ये आम्हाला मत्तय वाचायला मिळेल ऑर्डरमध्ये, पण पहिलं शुभवर्तमान जे आलं 66 ते 70 मध्ये ते होतं मार्काचं शुभवर्तमान. दुसरा जो शिष्य आहे आम्ही पाहतो लूक. दुसरं जे शुभवर्तमान आलं ते लुकाचं. हा लूक शिष्यांमध्ये नव्हता, हा नंतर शिष्य झालेला होता. कधी कधी काही लोकांना विचारलं का 12 शिष्याचे नाव सांगा, लुकाचंही नाव सांगून टाकतात. 12 शिष्यच माहिती नाही, सांगून देतात लुकाचं नाव. लूक 12 शिष्यांमध्ये नाही. लक्षपूर्वक ऐका. लूक जो आहे हा एक वैद्य आहे. वैद्य म्हणजे असं नका म्हणून त्याच्याकडे इंजेक्शन आणि औषध आहे. तो PhD होल्डर पण असू शकतो, डॉक्टर पण असू शकतो. डॉक्टर म्हणजे आमच्या डोक्यात फक्त डॉक्टर दवाखाना नाही. डॉक्टर त्या व्यक्तीला म्हणतात ज्याचा खूप अभ्यास झालेला आहे, जो माहीर आहे त्याच्यामध्ये, ज्याने त्यात शिक्षण घेतलेलं आहे. हा लूक वेल नोन पर्सन आहे. राजा लोकांसंग याची मैत्री आहे. आणि या लुकाने 2 पुस्तकं बायबलमध्ये लिहिलं. एक आहे त्याचं शुभवर्तमान, दुसरं आहे प्रेषणाचं पुस्तक. आणि हा लूकच प्रेषित 1:3 मधून येशू ख्रिस्ताच्या 40 दिवसाचं प्रमाण आणि पुरावे येण्याचे डिटेल देत आहे. आणि म्हणून पहा, पहिला निवडला मार्क जो वेल एज्युकेटेड आहे, खूप अभ्यास आहे. दुसरा निवडला लूक जो फार मोठ्या लेवलचा व्यक्ती आहे, राजे महाराजे यांच्या संग त्याची ओळख आहे. आणि मग तुम्ही जर वाचाल प्रेषित 1 आणि 1 त्या ठिकाणी म्हणतो थियाफलस महाराज या गोष्टी मी आपल्याला लिहित आहे. महाराजाला तो ते लिहित आहे. तिसरा जो शिष्य आम्ही पाहतो मत्तय हा टॅक्स कलेक्टर होता. मत्तय टॅक्स कलेक्टर शब्द छोटा वाटू देऊ नका, इट्स अ बिग शॉट. मोठा व्यक्ती, पैशावाला व्यक्ती, ज्याच्याकडे माल आहे. आणि आम्ही पाहतो हा जो मत्तय आहे हा टॅक्स कलेक्टर होता. हा भरपूर श्रीमंत व्यक्ती होता. पण जेव्हा येशूच्या मागे आला त्याने ते सगळं सोडलं म्हणजे सगळं कुठेतरी सोडून दिलं आणि संपला असं नाही, तर तो येशूचा शिष्य बनला. आणि आम्ही पाहतो या मत्त्याने त्या ठिकाणी शुभवर्तमान लिहिलेलं आहे. मार्क वेल एज्युकेटेड, हायली एज्युकेटेड, ज्याची लायब्ररी 6व्या शतकापर्यंत होती. लूक वैद्य, डॉक्टर, खूप सुशिक्षित, खूप शिकलेला, 2 पुस्तकं लिहिणारा बायबलमधला. आणि तिसरा मी पाहतो मत्तय जो टॅक्स कलेक्टर आहे. आणि चौथा आम्ही पाहतो योहान जो आहे ना, बायबल आम्हाला सांगतं हा थॅलॉजियन होता. हा जो आहे ग्रीक अभ्यासक होता. योहान जो आहे याचा खास एक फिलॉसॉफी होती. आणि मग तुम्ही 3 शुभवर्तमानं जर पाहिले तर 3 शुभवर्तमानामध्ये आम्हाला जी सुरुवात आहे ती स्टोरी वाईज पाहायला मिळेल. योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय आणि पहिलं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतं प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता. थॅलॉजी सुरू करतोय तो. आणि याने हे जे लिहिलं त्या काळात अशा लोकांना लिहिलं जे देवाला मानायला तयार नव्हते, जे ज्ञानाला मानत होते. आणि त्यांना त्याने शुभवर्तमान लिहिलं. देवाने 4 जबरदस्त त्याचे शिष्य किंवा त्याचे अनुयायी यांची निवड केली शुभवर्तमान लिहिण्यासाठी. आणि शुभवर्तमान कशासाठी येत होतं? भक्कम पुरावा देण्यासाठी की येशू मरणातून उठलाय. आमेन. या 40 दिवसातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. या 40 दिवसातला इतिहास मी तुम्हाला सांगतोय. आणि तो तुम्हाला मंडळी माहिती असला पाहिजे, कारण आता येशू येण्याचा वेळ झालाय. आता स्वर्गात जाण्याचा वेळ झालाय किंवा कबरेत जाण्याचा वेळ झालाय. आणि जरी अजूनही आम्हाला कळलं नाही तर ख्रिस्ती जीवनात आम्हाला काय कळलं? आणि म्हणून आज या वेळेला महत्त्वाचा जो भाग आहे तो येशूचे पुरावे आहेत, प्रमाण आहे. आणि चौथं प्रमाण जे आहे आम्ही पाहतो की ते शुभवर्तमान आहेत. महत्त्वाची गोष्ट अजून मला आपल्याला डीप घेऊन जायचं आहे. हे जे शिष्य आहेत ना, या शिष्यांनी सहज हे शुभवर्तमान लिहिलेले नाही आहेत. ह्या शिष्यांनी सहज येशूला स्वीकारलेलं नाही आहे. हे ते शिष्य आहेत जे येशूला सोडून पळून गेलेले आहेत. मी मागच्या आठवड्यात आपल्याला शिक्षण देत असताना सांगितलं की म्हणतात की शिष्याने शरीर चोरून नेलं. आणि मी आपल्याला सांगितलं चोरून नेणाऱ्याला काय दंड होता. मी आपल्याला सांगितलं की येशूचे कसे कसे हाल झाले, त्याला किती भयंकर प्रकारे ट्रीटमेंट दिली आठवते का? मी तुम्हाला सांगितलं की फटके मारतानीच काही मरून जायचे. मी अतिशय इतकं डिटेल वर्णन मागच्या आठवड्यात आपल्याला केलं की हे पाहून शिष्य 9-10 गेरा हो गए ते. कोणाच्या मागे आलो आम्ही काय? आणि ज्यावेळेस येशू उठलाय
40 दिवस यांना भेटलाय. हे तर घाबरले होते, पण या 40 दिवसात येशूने यांची भेटगाठ घेऊन यांना प्रमाण दिले, यांना पुरावे दिले. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा पुरावा जो यांना दिला तो मी तुम्हाला वाचायला होते. वाचा. जे प्रारंभापासून आम्ही ऐकले, जे आम्ही ऐकलं, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी जे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं, जे आम्ही निहाळले आणि जे आम्ही निहाळणं समजतं का? बारकाईने पाहिलं. लक्षबरोबर आहे का? जे आम्ही ऐकलं, जे आम्ही पाहिलं, जे आम्ही निहाळलं. पुढे व आपल्या हाताने आणि लक्षबरोबर आम्ही हाताने चाचपलं, आम्ही हाताने चेक केलं. मी म्हटलो त्या हातात बोट घालील, त्याच्या कुशीमध्ये बोट घालील, मी त्याला स्कॅन करेल, आम्ही त्याला चेक करू आणि मग विश्वास ठेवू येशू उठलाय, मग ठरू की येशू उठलाय. हे भक्कम पुरावे, हे भक्कम अनुभव येशूने या शिष्यांच्या जवळ जाऊन दिले. चर्च योन म्हणतो मी ते निहाळलंय, योन म्हणतो मी ते चाचपलंय, मी ते अनुभवलंय. चक्कर मैंने जाना है, आय हॅव एक्झामाइन. आज मी आपल्याला या पुराव्यांमधून उत्तेजन देतो. ज्या येशूला तुम्ही स्वीकारलं, ज्या येशूच्या मागं तुम्ही चालले, त्याला निहाळलं का हो? त्याला अनुभवलं का हो? त्याला चाचपलं का हो? त्याला पाहिलं का हो? त्याला ऐकलं का हो? यातून छळ जाण्याची गरज आहे, यात भक्कम होण्याची गरज आहे. ज्याने त्याला निहाळलं, ज्याने त्याला चाचपलं, ज्याने त्याला ऐकलं, ज्याने त्याला पाहिलं, तो मरायला तयार असतो, तो झिजायला तयार असतो, तो त्यागायला तयार असतो, तो कुर्बान व्हायला तयार असतो, तो ख्रिस्तासाठी काही पण करायला तयार असतो. आमेन म्हणा. अजून एक वचन योहान शुभवर्तमान 20:24. चौथा जो भक्कम पुरावा आहे, 4 शुभवर्तमान आहेत. आणि या 4 शुभवर्तमानाचे 4 लेखक यांचे डिटेल मी आपल्याला देत आहे. चौथा जो लेखक आहे तो योहान आहे. आणि योहान म्हणतो जे मी पाहिलं, ऐकलं, निहाळलं तेच मी तुम्हाला सांगेल. शिष्य कसे होते पहा. वाचा. येशू आला, येशू त्या रूम मध्ये आला, तेव्हा 12तील एक, तेव्हा 12तील एक म्हणजे दिदूम म्हणलेला थोमा हा त्या रूम मध्ये नव्हता, त्यांच्या बरोबर नव्हता. बर. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले. येशू त्या रूम मध्ये आला, त्यांना भेटला आणि येशू नंतर गेला. मग थोमा आला. आपला थोमा नेहमी उशिरा. आपला थोमा म्हणजे भारतात पण हाच आला ना हो. आणि भारतात हाच मेला. या 40 दिवसात मी 12 शिष्य कसे मेले ते पण तुम्हाला शिकवणार आहे. शिकायचं का? हा, क्या बात आहे. व्हेरी नाईस. डिटेलमध्ये कोणत्या देशात काय काय झालं, कोण कुठं कुठं कसा कसा. भारतात 2 शिष्य आलेले आहेत, अशी आख्यायिका आहे, ती पण मी तुम्हाला शिकवणार आहे. शिकायची का? बर. आपला थोमा तेव्हाही हुशार आणि आत्ताही हुशार. बर. थोमा तिथं नाहीये, येशू येऊन गेला. काय म्हणतो थोमा? वाचा. आम्ही प्रभूला पाहिले. हे त्याला सांगतात योहान वगैरे बाकीचे, अरे आम्ही प्रभूला पाहिलंय. पण त्याने त्यांना म्हटले. थोमा त्या बाकीच्यांना म्हणतो, ऐका काय म्हणतोय थोमा. त्याच्या हातात खिळ्याचे वन दिसले पाहिजे मला, खड्डं दिसलं पाहिजे मला, खिळे गेलेले दिसले पाहिजे मला. हे पाहिल्याशिवाय पाहिल्या वाचून खिळे होते त्या जागी आपले बोट घालील. पाहिजे तिथं आहे का दिसलं समजा तर बोट पण घालील तिथं पुढे व त्यांच्या कुशीत. आणि इतकंच नाही की हातावर नाही थांबणार, मला कुस पण दिसले पाहिजे हृदयाजवळची, कारण तिथं सगळं मेन आहे. तिथं सुद्धा आपला हात घालील, इथं बोट घालील, तिथं हात घालील. मी विश्वास आणि मी तसा विश्वास ठेवणार नाही. 4 शुभवर्तमान 60 ते 100च्या दरम्यान आले. हे 4 शुभवर्तमान भक्कम पुरावे होते त्या लोकांसाठी जे म्हणत होते येशू उठला नाही, येशू जिवंत झाला नाही. आणि मी देवाला धन्यवाद देतो. त्या ते शिष्य पण सुरुवातीला गडबडले होते, पण या 40 दिवसामध्ये येशू त्यांना प्रमाण देत होता, त्यांना पटवून देत होता. तिथं येशू आलाय. तिथं येशू आल्यावर पहा काय घडामोडी घडल्या. या 40 दिवसातलं सांगतोय मी. येशू जो थोमाकडे आला, येशू जो योहानाकडे गेला, येशू जो मत्तायाकडे गेला, येशू जो नथानेलकडे गेला, येशू जो पेत्राकडे गेला, या 40 दिवसामध्ये गेलाय. आणि माझी प्रार्थना आहे या 40 दिवसामध्ये हा संदेश चालू असताना येशू तुमच्याकडे हो. आमेन म्हणताल का? येशू तुमची भेट घेऊ, येशू तुम्हाला दर्शन देऊ, येशू तुमचे नेत्र उघडो, येशू तुम्हाला पुरावे देऊ, येशू तुम्हाला पुनर्स्थापित करो, येशू तुम्हाला अभिषेक करो, येशू तुम्हाला शिक्षण देऊ, येशू तुम्हाला दृष्टांत देऊ आणि येशू तुमचा महान उपयोग करो. बोलो येशू मसीह की जय. वाचा. थोमा असं म्हणतोय. मग आता पहा पुढे काय घडलंय. मग 8 दिवसानंतर त्यांचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा पण होता. तेव्हा दारे बंद असता येशू आला. मी तर शेवट करते. चर्च चौथा
पुरावा मी तुम्हाला देत आहे. आणि हा चौथा पुरावा 4 शुभवर्तमानाचा आहे. आणि माझी इच्छा आहे की हे तुम्ही ऐकावं, कारण हे फार रेअर आहे, हे फार दुर्मिळ आहे आणि मंडळापर्यंत हे येत नाही आहे. पण देवाला धन्यवाद, आज तुमचे कान धन्य, माझं मुख धन्य की पवित्र आत्मा आपल्याला हे पुरवत आहे, आपल्यापर्यंत येत आहे. आणि मी विश्वास ठेवतो सैतानाच्या विरोधात हे मोठा बॉम्ब असणार आहे, सैतानाच्या विरुद्ध ही मोठी गोळीबार असणार आहे. तुम्ही मजबूत होणार आहात, स्ट्रॉंग होणार आहे. येणाऱ्या दिवसात तुम्ही अजून वचनात वाढणार, अजून शिक्षणात वाढणार, अजून प्रार्थनेत वाढणार आणि तुम्ही सैतानाला हरवल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही गडबडलेले असाल, गोंधळलेले असाल, चेक करायचं म्हणत असाल, चाचपायचं म्हणत असाल, पण एक काळ असा येईल ते म्हणताल आम्ही त्याला पाहिलं, म्हणा आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला पाहिलं, म्हणा आम्ही त्याला अनुभवलं, आम्ही त्याला अनुभवलं, म्हणा आम्ही त्याला चाचपलं. बोला आम्ही त्याला चाचपलं. आपले हात वर करून म्हणा आम्ही त्याला निहाळलं, आम्ही त्याला निहाळलं, तो उठला आहे, तो उठला आहे, आणि तो परत येणार तो आहे. परत येणार टाळ्याचं अर्पण आहे. प्रभूला द्या. धन्यवाद येशू. नंतर 8 दिवसांनी हे सगळे असे असताना येशू तिथं आला आणि तिथे येऊन काय म्हणतो ऐका, आणि मी या शब्दाने शेवट करत आहे. व मध्ये उभं राहून आणि मध्ये उभं राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. म्हणा तुम्हाला शांती असो. तुम्हा शांती सर्वजण असो. बोला तुम्हाला शांती असो. तुम्हा शांती म्हणा असो. शालोम. शालोम, सर्वजण बोला शालोम. शालोम. प्रभूची शांती तुमच्या बरोबर असो. प्रभूची शांती हे बरोबर भक्कम असो. पुराव्याचं शिक्षण घेत असताना, हे सबूत तुमच्याकडे येत असताना, ही टीचिंग तुमच्याकडे येत असताना प्रभू तुमच्यामध्ये उभा राहो आणि तुमच्यावरतीची शांती हो. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. प्रभू तिथं आला आणि म्हणतो शालोम किंवा तुम्हाला शांती असो. पुढे नंतर त्याने थोमाला म्हटले, आणि या सगळ्यांमध्ये तो म्हणतो थोमा, हा तू आपले बोट इकडे चल रे बाळा, कर इकडे तुझं बोट घेऊन ये व माझे हात आणि पहा धर माझे हात बघ व आपला हात पुढे आणि करून आपला हात पुढं करून माझ्या कुशीत घाल हो माझ्या कुशीमध्ये घाल. आणि विश्वासहीन असू नको, आणि विश्वासहीन असू नको, तर विश्वास ठेव. तर विश्वासात भक्कम आहेस. विश्वास ठेवणारा बन, नामधारी विश्वासाला नको बनू, कृतीचा विश्वास असणारा बन. जुना कान नाही नवीन कान, जुनं जीवन नाही नवीन जीवन, ओ घाबरलेलं जीवन नाही बळकट जीवन. चर्च मी तुम्हाला देवाच्या गौरवासाठी सांगतो, जसं मी याच्यात एंट्री केली ना, माझा विश्वास वाढत आहे आणि प्रभूसाठी जगणं आणि मरणं मी लाभ समजत आहे. कुठलाही संकट येऊ द्या, कुठलाही त्रास होऊ द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती निंदा करू द्या, कोणी किती विरोधात बोलू द्या, मी हलणार नाही. कारण प्रभूचं वचन मला भक्कम करत आहे, प्रभूचा आत्मा मला भक्कम करत आहे. आणि आम्हाला भक्कम व्हायची गरज आहे. तलवार आली तरी भक्कम, बाण आला तरी भक्कम, गोळी आली तरी भक्कम, निंदा आली तरी भक्कम, त्रास झाला तरी भक्कम, छळ झाला तरी भक्कम, गरिबी आली तरी भक्कम, कर्ज आलं तरी भक्कम, दुष्काळ आला तरी भक्कम, युद्ध आलं तरी भक्कम. बोलो येशू मसीह की. ये थोमाने चेक कर. यॉन म्हणतो आम्ही निहाळलंय, आम्ही चाचपलंय, आम्ही अनुभवलंय आणि आम्ही हे जाहीर करतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देही झाला. हे 4 शुभवर्तमानं सगळ्या खोट्या शिक्षणाच्या तोंडावर एक चपराक होती पहिल्या शतकामध्ये. हे 4 शुभवर्तमानं रोमन गव्हर्नमेंटला एक भक्कम पुरावा होता की येशू उठलाय, तो खरोखर उठलाय, तो आम्हाला भेटलाय, त्याने आम्हाला दाखवलंय, आम्ही ते न्याहाळलंय, अनुभवलंय, एक्झामाइन केलंय आणि आम्ही त्यासाठी मरायला तयार आहोत. ओ येशू उठलाय, रिकामी खबर म्हणते. येशू उठलाय, कबरेतले कपडे म्हणताय. येशू उठलाय, येशूच्या भविष्यवाणी सांगताय आणि येशू उठलाय. हे त्याचे 4ही शुभवर्तमानं ज्या शिष्याने लिहिलं ते आपले अनुभव सांगून म्हणताय येशू उठलाय आणि खरोखर उठलाय. आमेन. बोलो येशू मसीह की. जर खरंच माझं तारण झालंय, जर खरंच मला पवित्र आत्मा मिळालाय, माझा अभिषेक झालाय, माझ्या पापांची क्षमा झाली, तर चर्च माझा विश्वास परत येणाऱ्या येशूकडे लागला पाहिजे. माझं जीवन त्याच्या प्रती समर्पित झालं पाहिजे. मी त्याच्यासाठी तहानेला आणि भुकेला झालो पाहिजे. आणि मी माझा जीव जरी गेला किंवा मला काही गमवावं लागलं तरी त्यासाठी तयार असलो पाहिजे. आमेन. माझी देवाच्या पायाजवळ हीच प्रार्थना आहे. येशू ख्रिस्त परत उठला आहे. येशू ख्रिस्त 40 दिवस पृथ्वीवर होता. येशू ख्रिस्त जे शिक्षण देत होता ते शिक्षण तुमच्याकडे येत असताना येत आहे ना, येत आहे ना, आणि ते तुमच्याकडे येत असताना प्रभू थोमाप्रमाणे तुम्हाला ती कृपा देऊ, दुसऱ्यांदा दर्शन हो, योहानाप्रमाणे तुम्हाला ती कृपा मिळो, या शिष्यांप्रमाणे तुम्हाला ती कृपा मिळो, तुम्हाला ते प्रमाण प्राप्त हो, तुम्हाला ते दृष्टांत प्राप्त हो, हो तुम्हाला तो अनुग्रह प्राप्त हो की येणार दिवसामध्ये तुम्ही अजून भक्कम होता. आमेन. आणि जर आम्ही स्वीकारला असेल एक टाळे वाजवून देवाला धन्यवाद देऊया, जोरदार टाळे वाजवून देवाला धन्यवाद देऊया. प्रभू या पुनरुत्थानाच्या शिक्षणातून तुम्हाला भक्कम करो. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू चर्च. हालेलुया. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश
आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.